जय शिवराय सर्वांना. तर ना आतापर्यंत भरपूर व्हिडिओज चॅनलवरती अपलोड झालेले आहे आणि आता आपण शूट करणार आहे DBMSचं शिकवणार आहे. तर मी तुम्हाला एकदा DBMSच्या फक्त नोट्स दाखवून देतो. भरपूर जण टेलिग्राम चॅनलला पण जॉईन झाले, तर तुम्ही पण लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला ना जॉईन होऊन जा. आणि सगळ्या नोट्स काढलेल्या आहे बघा. म्हणजे आता जे DBMSमध्ये युनिट 1 आहे ना, युनिट 3 सॉरी, त्यामध्ये बघा असं टेबल्स वगैरे सगळं एकदम परफेक्टली काढलं आहे. आता हे ॲनोमलीज वगैरे असतात, सेकंड नॉर्मल फॉर्म वगैरे, हे टेबल वगैरे सगळ्या नोट क्वेश्चन ॲन्सरनुसार काढलेलं आहे. वरती तर असा क्वेश्चन असतो हायलाइटेड आणि त्याच्या खाली त्याचं ॲन्सर असतं असं. म्हणजे सगळं एकदम प्रॉपर वेने काढलं आहे. तर तुम्ही नक्की टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आणि टेलिग्राम चॅनलवरती फक्त तुम्हाला एवढंच नाही भेटणार. टेलिग्राम चॅनलवरती अजून तुम्हाला जी प्रोबॅबिलिटी आहे, हायेस्ट प्रोबॅबिलिटी क्वेश्चन येण्याची, त्या पण PDF मी अपलोड केलेलं आहे. त्या पण तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल. सगळे PYQचे उत्तरं, हायेस्ट प्रोबॅबिलिटीवाले क्वेश्चनची PDF सगळं तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल. तर नक्की जॉईन करा. तुम्हाला नक्की जॉईन केल्यानंतर आवडेल. तर आपण आता चालू करणार आहोत DBMSचा युनिट 3. What is anomaly in relational model? Explain how normalization can be used to reduce the anomalies. आता आपण काय बघणार आहोत, व्हॉट इज ॲनोमली इन रिलेशनल मॉडेल. ॲनोमली काय आहे रिलेशनल मॉडेलमध्ये. एक्सप्लेन हाऊ नॉर्मलायझेशन कॅन बी यूज टू रिड्यूस द ॲनोमलीज. कळलं इथपर्यंत. आता ही गोष्ट काय आहे की मी तुम्हाला एका भारी एक्झाम्पलवरनं एक्सप्लेन करणार आहे. फक्त आपण एकदा वाचून घेऊया, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता काय यानंतर, ॲनोमलीज इन रिलेशनल मॉडेल. An anomaly is an unwanted or inconsistent behavior that occurs in database when data is stored in an unnormalized table. म्हणजे anomaly काय, एक आपल्याला न लागणारं बिहेवियर आहे किंवा मग इनकन्सिस्टंट बिहेवियर आहे, जे काय जे कुठं ऑकर होतं, टेबलमध्ये ऑकर होतं. कळलं. आता ॲनोमलीज ऑकर मेनली बिकॉज ऑफ डेटा रिडंडन्सी अँड पुअर टेबल डिझाईन. म्हणजे आता आपण बघितलं असं SQL लँग्वेज आहे वगैरे, त्यामधला जो टेबल बनवतो आपण SQLच्या क्वेरीद्वारे, तर मग काय होतं, त्यांनी जो टेबल बनतो ना, त्या टेबलमध्ये जर का डेटा रिपीट होत असला किंवा मग त्या टेबलची डिझाईन चांगली नसली, तर काय ऑकर होतं, ॲनोमलीज ऑकर होता. कळलं का. ॲनोमली काय असते, अनवॉन्टेड इनकन्सिस्टंट बिहेवियर असतं. अनवॉन्टेड इनकन्सिस्टंट बिहेवियर जे की कुठं ऑकर होतं, डेटाबेसमध्ये. वेन डेटा जर का चांगल्या पद्धतीने तुम्ही स्टोअर नाही केला, तर तुम्हाला काय येणार आहे, ॲनोमलीज ऑकर होणार आहे. कळलं. आता काय, 3 प्रकारच्या मेन ॲनोमलीज आहे. पहिली इन्सर्शन ॲनोमली, दुसरी अपडेट ॲनोमली आणि तिसरी डिलीट ॲनोमली. तर तुम्हाला मी जे काय म्हणतो आपण उदाहरण घेतलं आहे ना, त्यावरनं समजून सांगतो पहिले. आता उदाहरणमध्ये काय दिलं आहे, एक कॅफेची मेसची नोटबुक आहे बरं का. एक कॅफे असतं आणि त्यावरती काय केलं आहे, त्या ओनरनी एक नोटबुक ठेवली आहे. कशासाठी, कोण येतं आपल्या कॅफेमध्ये, काय करतं, ते सगळं लिहिण्यासाठी. बरोबर. कोणी किती ऑर्डर घेतल्या सगळं तो तिथं टिपतो. आता मग इन्सर्शन ॲनोमली काय, 3 प्रकारच्या ॲनोमली असतात ना, इन्सर्शन ॲनोमली, अपडेट ॲनोमली आणि डिलीट ॲनोमली. तर इन्सर्शन काय, समजा असं तुमच्याकडे आहे एक नेम आहे, त्यांनी काय केलं, नोटबुकमध्ये स्टोअर केलं आहे, नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ऑर्डर आणि बिल अमाऊंट. एवढ्या गोष्टी काय करतो, तो स्टोअर करतो. मग काय, आता समजा यू कॅन नॉट ॲड कस्टमर डिटेल अनलेस दे ऑर्डर समथिंग. म्हणजे आता तुमचा एखादा कस्टमर आहे पण त्यांनी काही ऑर्डर नाही केलं आहे, मग काय करू शकताय, आता याच्यात फक्त जर का ऑर्डर केलं, समजा कस्टमरने एखादी गोष्ट ऑर्डर केली तरच तुम्ही या टेबलमध्ये ॲड करणार आहे ना त्याला. जर का त्याने काही ऑर्डरच नाही केलं तर तुम्ही त्याला इथं कसं काय ॲड करणार आहे. कळलं का. म्हणजे तुमचा तो कस्टमर आहे पण तो जोपर्यंत काही ऑर्डर नाही करत तोपर्यंत तो या टेबलमध्ये येणारच नाही. म्हणजे ही कोणती, मग हा इन्सर्शन ॲनोमली. म्हणजे इन्सर्शनच्या टायमिंगला आलेला प्रॉब्लेम, त्याला काय म्हणतो आपण, इन्सर्शन ॲनोमली. आपण तोपर्यंत कस्टमर ॲड नाही करू शकत जोपर्यंत त्यांनी काही ऑर्डरच नाही केलं. कळलं. हा एक प्रॉब्लेम येतो. कळलं का. याला म्हणायचं इन्सर्शन ॲनोमली. आता अपडेट ॲनोमली काय आहे, ॲड्रेस अपडेट करणं. म्हणजे काय, नेम आहे, ॲड्रेस आहे, मोबाईल नंबर आहे, ऑर्डर आहे आणि बिल अमाऊंट आहे. तर काय अपडेट ॲनोमली मी तुम्हाला ना थेरीवरनं समजून सांगतो, म्हणजे थेरीवरनं पण कळलं लवकर. आणि डिलीट ॲनोमली काय असती की एकच ऑर्डर होती, ती डिलीट केली तर सगळं गायब. कळलं. आता समजा तुम्हाला एक कस्टमर आहे, समजा हे समजा नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ऑर्डर आणि बिल अमाऊंट. बरोबर. त्यांनी काय एकच ऑर्डर केली ती, समजा काय ऑर्डर केलं तर काय असन, समजा बर्गर असन, पिझ्झा असन, जे ऑर्डर केलं तर ते. आता तुम्ही जर का बर्गर इथून डिलीट केलं
तर हे सगळं त्याचं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर म्हणजे तुमचा कस्टमरचा सगळा डेटा गायब होतो. जर का तुम्ही फक्त एखादा कस्टमर आहे जो तुम्ही तुमच्या कॅफेला एकदा चालता आणि त्यांनी बर्गर ऑर्डर केलं होतं आणि तुम्ही काय करता, आता तुम्हाला बर्गर त्याचं डिलीट करायचं आहे, तर तुम्ही डिलीट केल्यावर त्याचा सगळा डेटा डिलीट होईल ना. कारण तुम्ही समजा नेम जरी डिलीट केलं तरी सगळं डिलीट होणार आहे. मग तुम्ही ऑर्डर जरी डिलीट केली, तुम्ही त्याचा पूर्ण डेटा उडवून टाकताय. तुम्हाला फक्त डिलीट काय करायचं होतं, त्याची ऑर्डर डिलीट करायची होती, पण पूर्ण डेटा उडन ना. SQLमध्ये ज्या क्वेरी असतात त्यानुसार सगळा डेटा उडून जाईल. मग आपल्याला हे नाही पाहिजे. म्हणजे ही काय, डिलीट करण्याच्या वेळी आलेला प्रॉब्लेम त्याला म्हणायचं डिलीट ॲनोमली, आणि अपडेट करण्याच्या वेळेस आलेला प्रॉब्लेम त्याला म्हणायचं अपडेट ॲनोमली. कळलं? हे कॅफेचं उदाहरण दिलं मी तुम्हाला. कॅफेच्या उदाहरणावरून तुम्हाला कळलं असतं ना. आता मी तुम्हाला थेरीनुसार समजून सांगतो. थेरीनुसार काय कळलं इथपर्यंत. आता बघा काय 3 प्रकारच्या ॲनोमलीज राहता थेरीमध्ये. बघू आता. इन्सर्शन ॲनोमली काय, ऑकर्स वेन वी कॅन नॉट इन्सर्ट डेटा इन टू अ टेबल विदाउट द प्रेझेन्स ऑफ सम अदर अननेसेसरी डेटा. म्हणजे काय, आपण डेटा तोपर्यंत इन्सर्ट नाही करू शकत तोपर्यंत जो बाकीचं काही ऑर्डर नाही करत. किंवा आता इथे एक्झाम्पल बघा, एक स्टुडंट कोर्सचा टेबल होता, स्टुडंट आणि कोर्सचा टेबल होता. यू कॅन नॉट इन्सर्ट अ न्यू स्टुडंट. आता तुम्ही त्यामध्ये स्टुडंट, एखादा स्टुडंट आला आहे समजा तुमच्या कॉलेजमध्ये, त्यांनी ॲडमिशन घेतलं आहे स्टुडंट, पण त्यांनी जर का एखाद्या कोर्सला एनरोलमेंट नसन करेल तर तो तुमचा स्टुडंट नाही असं म्हणू शकताय का तुम्ही? असं नाही म्हणू शकत ना. मग काय, जर का स्टुडंट आणि कोर्सचा टेबल आहे तर जोपर्यंत तो स्टुडंट ह्या कोर्सला, समजा इथं मॅथचा कोर्स आहे, मॅथच्या कोर्सला एनरोल करत नाही तोपर्यंत तो त्या टेबलमध्ये ॲड होणार आहे का? नाही होणार ना. एक स्टुडंट आणि कोर्सचा टेबल आहे, तुम्ही त्याला तेव्हाच त्या टेबलमध्ये ॲड करशाल जेव्हा तो मॅथच्या सब्जेक्टला ॲड होईल. मॅथच्या सब्जेक्टला ॲड झाल्यावर तुम्ही त्याचं नाव लिहिशाल आणि मग त्याचा कोर्स लिहिशाल मॅथ म्हणून. मग हाच तर प्रॉब्लेम आहे. तो तुमचा कोर्स नाही घेतला म्हणजे तो तुमचा स्टुडंट आहे असं नाही ना. म्हणजे स्टुडंट नाही आहे असं होणार आहे ना. मग हा प्रॉब्लेम येतो. काय येतो प्रॉब्लेम, की जोपर्यंत तो कोर्स घेत नाही तोपर्यंत तो त्या टेबलमध्ये ॲड होणार नाही. कळलं का? हा प्रॉब्लेम येतो इन्सर्शनच्या टायमाला. म्हणून काय, इन्सर्शन ॲनोमली. आता अपडेट ॲनोमली काय, ऑकर्स वेन द सेम डेटा इज स्टोर्ड ॲट मल्टिपल प्लेसेस अँड अपडेटिंग वन रेकॉर्ड रिक्वायर्स अपडेटिंग ऑल ऑफ देम. कळलं? हा कधी ऑकर होतो, ऑकर्स वेन द सेम डेटा इज स्टोर्ड ॲट मल्टिपल प्लेसेस अँड अपडेटिंग वन रेकॉर्ड रिक्वायर्स अपडेटिंग ऑल ऑफ देम. म्हणजे काय, आता समजा सेम डेटा आहे, सेम डेटा किती मोठ्या जागेवर स्टोर आहे. म्हणजे मी तुम्हाला कसं सांगू आता बघा, हे तुम्हाला लगेच कळन मी उदाहरण सांगितल्यावरती. आता काय, समजा एखादा नेम आहे बरं का, काय नेम आहे आणि एखादा ॲड्रेस आहे, ॲड्रेसचा कॉलम आहे आणि एखादा काय ऑर्डरचा कॉलम आहे, बरोबर. कॅफेच्या उदाहरणावरून सांगतो. मग तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्ही इथं लिहून ठेवलं आहे काय, की नेम काय समजा सुशील आहे आणि ऑर्डर काय केलं आहे त्यांनी, एक बर्गर ऑर्डर केला आहे. नंतर नेम काय यश आहे, त्यांनी काय ऑर्डर केलं आहे, पिझ्झा ऑर्डर केला आहे समजा. आणि नंतर वापस काय सुशील आहे, त्यांनी पण वापस काय ऑर्डर केलं तर समजा बर्गर ऑर्डर केलं तर. ॲड्रेस काय सन XYZ आणि XYZ. समजा यांचं धरू आपण ABC ॲड्रेस धरू, बरोबर. ABC आणि XYZ. तर समजा सुशीलनं जर का बर्गर ऑर्डर केलं आहे आणि त्यांनी ॲड्रेस चेंज केला आहे, तो कुठंतरी दुसरीकडं राहण्यासाठी गेला आहे, तर मग त्याचा ॲड्रेस चेंज झाला आहे. ॲड्रेस जर का तुम्हाला इथला अपडेट केला, तुम्ही त्याचा न्यू ॲड्रेस काय झाला समजा LMN नावाचा एक ॲड्रेस झाला, LMN नावाचा एक ॲड्रेस झाला, तर तुम्हाला इथं पण अपडेट करायला लागेल LMN. म्हणजे सुशीलने जितक्या वेळेस बर्गर ऑर्डर केला असेल तुम्हाला तितक्या वेळेस ॲड्रेस अपडेट करायला लागेल. मग प्रत्येक वेळेस ॲड्रेस अपडेट करावा लागेल ना, हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे ही काय झाली, अपडेट ॲनोमली झाली. अपडेशनच्या टायमिंगला आलेला प्रॉब्लेम म्हणजे काय, अपडेट ॲनोमली. कळलं का? म्हणजे असं डेटाबेस पाहिजे आपल्याकडं जिथं एकदा जरी तुम्ही ॲड्रेस अपडेट केला सगळीकडे ॲड्रेस अपडेट होऊन जायला पाहिजे. पण इथं प्रॉब्लेम काय येतो, की ॲड्रेस तुम्हाला प्रत्येक जागेवरती अपडेट करायला लागतो. कळलं का? ही झाली अपडेट ॲनोमली. कळतंय का तुम्हाला? कळत असलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि मला सांगा म्हणजे टीचिंग कशी वाटते तुम्हाला, छान वाटते की मी कसं उदाहरण घेऊन शिकू का कसं शिकू, म्हणजे मला तुम्ही अपडेट देत जा. कळलं? आता यानंतर काय बघणार आपण, डिलिशन ॲनोमली. डिलिशन ॲनोमलीमध्ये काय, आता बघा डिलिशन ॲनोमली,
ऑकर्स वेन डिलीटिंग अ रेकॉर्ड अनएक्सपेक्टेडली रिमूव्ह इम्पॉर्टंट युजफुल डेटा. म्हणजे तुम्ही काय करताय, आता डिलीट करताय काय, तुम्हाला बर्गर समजा डिलीट करायचं होतं. जर का बर्गर डिलीट केलं, मी जे यशचा टेबल काढला होता, समजा यशनी पिझ्झा घेतला होता बरोबर, यशनी जर का पिझ्झाचं डिलीट केलं, मला काय करायचं आहे, आता समजा तुम्हाला दाखवतो. आता बघा पिझ्झाचं होतं ना, समजा हा पिझ्झा मला डिलीट करायचा आहे. मला काय करायचं आहे, माझ्या कॅफेमध्ये पिझ्झा ठेवायचाच नाही, मला काय ठेवायचं आहे, फक्त बर्गर. मग मला जर का पिझ्झा डिलीट करायचा आहे तर माझ्या कस्टमरचा सगळा डेटाबेस उडून जाईल. कळलं का, मला फक्त पिझ्झा डिलीट करायचा आहे. यश तर माझा कस्टमर आहे ना, मग कस्टमर आहे तर मला पिझ्झा डिलीट करायचा आहे, तर ही कस्टमर बेस पण उडून जाईल. कळलं का तुम्हाला डिलीट ॲनोमली म्हणजे नेमकी काय. जर का तुम्हाला एक गोष्ट डिलीट करायची असेल पण सगळं डिलीट होऊन जाते, त्याला म्हणायचं डिलीट ॲनोमली. कळलं. आता असतं नॉर्मलायझेशन. हाऊ नॉर्मलायझेशन रिड्युसेस ॲनोमलीज. नॉर्मलायझेशन इज अ प्रोसेस. आता ह्या सगळ्या ॲनोमली, हे सगळे जे प्रॉब्लेम्स असतात हे रिड्यूस करण्यासाठी, कमी करण्यासाठी कशाचा वापर करतो आपण, नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन इज अ प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग डेटा इन टू टेबल्स इन सच अ वे दॅट रिडंडन्सी डिक्रीजेस अँड ॲनोमलीज आर मिनिमाइज. म्हणजे रिडंडन्सी म्हणजे काय, रिपिटेशन जे होतं डेटाचं ते कमी होऊन जातं, आणि जे ॲनोमलीज राहतात आपण जे बघितले 3 ॲनोमली, त्या पण काय होत्या, कमी होऊन जात्या, मिनिमाइज. इट युजेस अ सिरीज ऑफ नॉर्मल फॉर्म्स 1NF, 2NF, 3NF आणि BCNF. या 4 प्रकारे आपण नॉर्मलायझेशन करू शकतोय आणि ह्या 3 ॲनोमलीला रिड्यूस करू शकतोय. कळलं. टू इम्प्रूव्ह द स्ट्रक्चर ऑफ रिलेशन. आता काय, फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजे 1NF असतं. आता रिम्यूज फर्स्ट NF काय करतं, जो रिपीटिंग ग्रुप आहे डेटा, मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट्स म्हणजे रिपीटिंग डेटा जो असतो त्याला ते रिमूव्ह करून टाकतं. एन्श्योर्स दॅट इच फील्ड कंटेन्स ॲटॉमिक व्हॅल्यूज. ॲटॉमिक व्हॅल्यूज म्हणजे काय, प्रत्येक फील्डमध्ये असा डेटा जो रिपीट नाही होते असाच डेटा पाहिजे. रिपीटेड डेटा नॉट अलाउड आहे. कळलं का, त्याला काय म्हणायचं, फर्स्ट नॉर्मल फॉर्म. फर्स्ट नॉर्मल फॉर्ममध्ये तुम्ही रिपीटेशन अलाउ करत नाही. याचं काय इफेक्ट ऑन ॲनोमलीज काय पडणार आहे, मग हेल्प रिड्यूस इन्सर्शन ॲनोमलीज कॉज बाय रिपीटिंग ग्रुप्स. म्हणजे आता तुम्ही इन्सर्शन करताय बरोबर, एखाद्याने बर्गर घेतलं, नंतर पिझ्झा घेतला, समजा सुशीलनेच बर्गर घेतलं, पिझ्झा घेतला, तर सुशीलचा डेटा तुम्ही 2 ॲड करणार आहे ना, 2 जागेवरती. एका टायमिंगला बर्गरला ॲड करशाल, एका टायमिंगला पिझ्झाला ॲड करशाल. मग सुशील नाव तर डबल होतं आहे ना, सुशील. मग तुम्ही एकाच डेटामध्ये सुशील ठेवून त्याच्या पुढे बर्गर पिझ्झा लिहू शकताय. म्हणजे कळलं का, रिपिटेशन नावाचं होत नाही. रिपिटेशन कमी करायला लागतं फर्स्ट नॉर्मल फॉर्ममध्ये. सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये काय, अचिव्ड व्हेन द टेबल इज इन 1NF अँड नो पार्शियल डिपेंडन्सी एक्झिस्ट. म्हणजे टेबल सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये काय लागतं, जो तुमचा टेबल आहे तो 1NF मध्ये अवेलेबल पाहिजे. म्हणजे तुमचा टेबल या 1NF मध्ये अवेलेबल पाहिजे, तेव्हाच तुम्ही सेकंड नॉर्मल फॉर्म करू शकताय. आणि त्यामध्ये पार्शियल डिपेंडन्सी नाही पाहिजे, पार्शियल डिपेंडन्सी एक्झिस्ट नाही केली पाहिजे. कळलं. आता ऑल नॉन की ॲट्रिब्यूट्स डिपेंड ऑन द होल प्रायमरी की. आता मी हे जे तुम्हाला फर्स्ट नॉर्मल फॉर्म आहे, सेकंड नॉर्मल फॉर्म आहे, एका टेबलवरनं समजून सांगणार आहे, टेबलवरनं तुम्हाला नक्की कळेल. आता बघा मी इथं लिहिलं तर आहे, हे जर का तुम्हाला पाहिजे असेल लिहिलेलं तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, नोट्समध्ये आहे. हे थेरी पार्ट आहे, पण मी तुम्हाला जो टेबलचा पार्ट आहे टेबलद्वारे समजवतो. आता बघा इथं सांगितलं आहे थर्ड नॉर्मल फॉर्म वगैरे बॉय स्क्वॉड, पण हे जे मी स्किप करतोय कारण हे सगळं पुढे टेबलमध्ये आहेच. तर टेबलच्या आणि तुम्हाला नक्की म्हणजे लवकर कळणं असं मला वाटतंय, तर मग मी टेबलच्या नुसार शिकवतो. आता बघा काय, आता 2NF काय, सेकंड नॉर्मल फॉर्म. सेकंड नॉर्मल फॉर्मसाठी काय लागतं की ते रिलेशन 2NF आहे, एखादं रिलेशन 2NF आहे, जर का ते ऑलरेडी इन 1NF पाहिजे, जे 2NF मध्ये असंच रिलेशन येईल जे 1NF मध्ये अवेलेबल आहे. कळलं का. इट हॅज नो पार्शियल डिपेंडन्सी. 2NF मध्ये काय काढतो आपण, पार्शियल डिपेंडन्सी ठेवत नाही. आणि 2NF कशासाठी लागतो आपल्याला, टू रिमूव्ह रिडंडन्सी अँड अपडेट ॲनोमलीज कॉज बाय पार्शियल डिपेंडन्सी. म्हणजे आपण कशासाठी 2NF ला वापरतो की रिडंडन्सी म्हणजे रिपिटेशन कमी करण्यासाठी. कळलं का. आता बघा टेबलवरनं तुम्हाला लगेच कळत. आता बघा स्टुडंट ID, कोर्स ID, स्टुडंट नेम, कोर्स नेम आहे. तर 101 स्टुडंट ID काय, दोन्ही एकच स्टुडंट आहे, अमित नावाचा स्टुडंट आहे.
त्यांनी एकदा कोर्स 1 घेतला DBMSचा आणि एकदा कोर्स 2 घेतला ऑपरेटिंग सिस्टमचा. कळलं? मग यामध्ये कंपोजिट की कोणता आहे? स्टुडंट आय डी आणि कोर्स आय डी. मेन की स्टुडंट आय डी आहे आणि कोर्स आय डी, बरोबर. यानंतर पार्शियल डिपेंडन्सीज म्हणजे डिपेंडंट कोणता आहे? स्टुडंट आय डीवरनं तुम्हाला 101 नावाची स्टुडंट आय डी जर का सांगितली तुम्ही, तर तुम्हाला नाव आपोआप भेटून जाणार आहे. कळलं का? तुम्ही समजा तुमच्या क्लासमध्ये गेले एखादा डिव्हिजन, बी डिव्हिजन कम्प्युटर इंजिनिअरिंग, रोल नंबर सांगितला तुम्ही समजा 30 असू 40 असू, तर तुमचं नाव तुम्हाला ते आपोआप भेटून जाणार आहे ना. असं थोडी का तुमच्या रोल नंबरच्या जागी दुसरं कोणाच तरी नाव आहे. म्हणजे स्टुडंट आय डी कशाशी रिलेटेड आहे? डिपेंडंट आहे स्टुडंट नेम सोबत. आणि कोर्स आय डी कशाशी डिपेंडंट आहे? कोर्स नेम सोबत. ही काय झालं मग? यालाच म्हणतो आपण पार्शियल डिपेंडन्सी. कळलं का? पार्शियल डिपेंडन्सी काय असते? आता दिस कॉजेस रिडंडन्सी, म्हणजे याच्यामुळं काय होतं? रिडंडन्सी कॉज होते. म्हणजे अमितचं नाव डबल डबल रिपीट होत आहे ना. हे रिपिटेशन टेबलमध्ये असंच होत राहिलं किती मोठा डेटाबेस बनन तुमचा. हे रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी आपण कोणता फॉर्म वापरतो? 2NF, सेकंड नॉर्मल फॉर्म. आता याला असं तोडायचं आपल्याला या टेबलला की रिपिटेशन याच्यातून गायब झालं पाहिजे. रिपिटेशन म्हणजे याच्यात दिसलंच नाही पाहिजे. कळलं का? असं तोडायचं. तर कसं तोडशान सांगा बरं. मग जेव्हा आपण 2NF याच्यावरती वापरतो, हे काय झालं आता 1NF झालं. म्हणजे आपण 2NF मध्ये कंडिशन काय आहे की ते ऑलरेडी इन 1NF पाहिजे, बरोबर. ऑलरेडी इन 1NF मध्ये पाहिजे. मग आता हे 1NF झालं. 1NF ला तुम्ही आता काय करणार आहे? 2NF लावणार आहे याच्यावरती. मग 2NF लावल्यानंतर काय होणार आहे? जे डिपेंडन्सीज आहे त्या निघून जाणार आहे. कळलं? मग आपण काय केलं? स्टुडंट आय डी स्टुडंट नेम एका साईडला लिहिलं, स्टुडंट आय डी स्टुडंट नेम, आणि कोर्स आय डी कोर्स नेम दुसऱ्या साईडला लिहिलं. म्हणजे 101चा स्टुडंट होता तो अमित, कोर्स 1 हा DBMS, कोर्स 2 हा ऑपरेटिंग सिस्टम. याच्यामध्ये तुम्हाला काही रिपिटेशन दिसतंय का सांगा बरं. आपण 2 टेबल सेपरेट करून टाकले, स्टुडंट टेबल आणि कोर्स टेबल. कळलं? याच्यामध्ये काही तुम्हाला दिसतंय का रिपिटेशन? आता मग काय करणार आपण? ह्या टेबलवरनं आपल्याला असा टेबल बनवायचा आहे की ज्यामध्ये तुम्हाला स्टुडंट पण दिसला पाहिजे आणि कोर्स पण दिसला पाहिजे. कळलं का? मग काय करशाल तुम्ही? ह्या दोन्हीमधनं एक कॉलम उचलशाल आणि ह्या दोन्हीमधनं एक कॉलम उचलशाल. म्हणजे तुम्हाला लगेच कळून जाईल की ह्या स्टुडंटनी हा कोर्स घेतला आहे. कळलं? आता बघा कोणता कॉलम घेऊ शकतो आपण. आपण काय केलं? एनरोलमेंट टेबल नावाचा तिसरा टेबल बनवला, ज्यामध्ये स्टुडंट आय डी घेतली आणि कोर्स आय डी. म्हणजे 101 नंबरच्या स्टुडंटनी C1 कोर्स घेतला आहे, 101 नंबरच्या स्टुडंटनी C2 कोर्स घेतला आहे. कळलं? पार्शियल डिपेंडन्सीज निघून गेल्या. म्हणजे पार्शियल डिपेंडन्सीज काय झालं? रिमूव्ह होऊन गेल्या. कळलं का? जास्त टेबल मोठा होत होता ना, 4 टेबल होते, त्याला आपण कशा 2च टेबलमध्ये केलं. आता स्टुडंट आय डी स्टुडंट नेम आहे की रिलेशन कुठं? स्टुडंट आय डी स्टुडंट नेम दोन्हीपैकी एक घेतलं तरी चालत होतं ना. पण पहिले आपण 2 घेत बसलो होतो. मग याला आपण छोट्या टेबलमध्ये कन्वर्ट केलं आहे. कळलं का? याला काय म्हणायचं? सेकंड नॉर्मल फॉर्म. आता काय? थर्ड नॉर्मल फॉर्म. थर्ड नॉर्मल फॉर्ममध्ये काय बघा बरं. आता जेव्हा आपण सेकंड नॉर्मल फॉर्म बघितला तेव्हा ते रिलेशन कुठं पाहिजे होतं? 1NF मध्ये अवेलेबल पाहिजे होतं. आता 3NF मध्ये काय होईल? ते रिलेशन 2NF मध्ये अवेलेबल पाहिजे. कळलं का? समजतंय का मी काय सांगतोय? जर का कळत नसेल तर वापस एकदा थोडंसं मागं घेऊन वापस एकदा बघत जा, पण म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतील तुमच्या. कळलं? थर्ड नॉर्मल फॉर्ममध्ये काय आता? इट इज इन 2NF मध्ये पाहिजे आणि याच्यामध्ये काय? ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी नाही पाहिजे. आता मागच्या याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण की पार्शियल डिपेंडन्सी नाही पाहिजे. यामध्ये काय नाही पाहिजे आपल्याला? ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी नाही पाहिजे. आता बिफोर 3NF म्हणजे बिफोर 3NF मध्ये काय राहील आता? एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम, डिपार्टमेंट आय डी, डिपार्टमेंट नेम, बरोबर. आता बघा की काय आपली? एम्प्लॉई आय डी की आहे. नॉन की ॲट्रिब्यूट्स काय? एम्प्लॉई नेम, डिपार्टमेंट आय डी, डिपार्टमेंट नेम. हे 3 नॉन की ॲट्रिब्यूट्स आहे, हा की ॲट्रिब्यूट आहे. ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी कशी बघणार आहे आता तुम्ही? डिपार्टमेंट नेम डिपेंड्स ऑन डिपार्टमेंट आय डी. जे डिपार्टमेंट नेम आहे ते कशावरती डिपेंडंट आहे? डिपार्टमेंट आय डीवरती डिपेंडंट आहे. कळलं ना? डिपार्टमेंट नेम. आता डिपार्टमेंट, आता तुमचं समजा कम्प्युटर आहे, कम्प्युटर ब्रांच आहे, IT ब्रांच आहे आणि मेकॅनिकल ब्रांच असं समजा. कम्प्युटर डिपार्टमेंटला तुम्ही 1 म्हणून ओळखता, IT ला 2 म्हणून आणि मेकॅनिकलला 3 म्हणून. तर मग तुम्ही 2 नाव घेतलं मी तर काय म्हणणार आहे तुम्ही? IT डिपार्टमेंट. 3 नाव घेतलं तुम्ही काय म्हणणार आहे? मेकॅनिकल डिपार्टमेंट. तसंच मी जर का म्हणलो डिपार्टमेंट आय डी 10 आहे, ते इथं सेल्स आहे,
डिपार्टमेंट म्हणजे डिपार्टमेंट आय डीवरनं पण आपण नेम ओळखू शकतोय ना. तर मग डिपार्टमेंट नेम कशावरती डिपेंडंट आहे, डिपार्टमेंट आय डीवरती. आणि डिपार्टमेंट आय डी कशावरती डिपेंडंट आहे, एम्प्लॉई आय डी. कळलं का? एम्प्लॉई आय डीवरती काय डिपेंडंट आहे, डिपार्टमेंट आय डी. सो डिपार्टमेंट नेम ट्रान्झिटिव्हली डिपेंड्स ऑन एम्प्लॉई आय डी. म्हणजे जर का डिपार्टमेंट नेम हे डिपार्टमेंट आय डीशी डिपेंडंट आहे, डिपार्टमेंट आय डी ही एम्प्लॉई आय डीशी डिपेंडंट आहे, तर डिपार्टमेंट नेम हे एम्प्लॉई आय डीशी म्हणजे डिपेंडंट झालं. कळलं का? जर का हे कसं आहे, समजा वन काय समजा 1 वरनं तुम्ही कशावरती चाललाय, 2 वरती चाललाय, 2 वरनं कुठं चाललाय, 3 वरती चाललाय. तर 1 वरनं 3 हे काय ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. कळलं का? 1 वरनं 2 वरती चाललाय, 2 वरनं 3 वरती. तर 1 वरनं 3 वरती जाणं ही काय डिपेंडन्सी झाली, ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी झाली. कळलं का? आता ही डिपेंडन्सी आपल्याला काय करायची, खतम करायची नाही पाहिजे आपल्याला ही डिपेंडन्सी. मग ती खतम करण्यासाठी आपण कोणता फॉर्म वापरतो, थर्ड नॉर्मल फॉर्म वापरतो. मग आता थर्ड नॉर्मल फॉर्मवरती ती डिपेंडन्सी खतम करण्यासाठी आपण काय उडवून टाकलं, एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट आय डी, डिपार्टमेंट नेमला उडून टाकलं. कळलं का? कारण ती ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी दाखवत होतं. मग डिपार्टमेंट नेमला उडून टाकलं, फक्त काय ठेवलं, हे 3. आता मग ते डायरेक्ट गायब झालं असं नाही करता येणार, त्याचं एक टेबल तर बनावं लागेल वेगळा. तो टेबल काय आता बघा, तो टेबल झाला डिपार्टमेंट टेबल नावाने केला. डिपार्टमेंट आय डी, डिपार्टमेंट नेम घेतलं इथं. म्हणजे यामध्ये काय केलं, आता ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी सगळं उडून गेलं. कळलं का? कळलं का तुम्हाला काय केलं? आता यानंतर बघणार आपण बॉईस कॉड नॉर्मल फॉर्म. BCNF काय सांगा बरं. अ रिलेशन इज इन BCNF इफ फॉर एव्हरी फंक्शनल डिपेंडन्सी x टेंड्स टू y, x मस्ट बी कॅन्डिडेट की. BCNF काय माहिती का, बेसिकली एक स्ट्रिक्ट व्हर्जन आहे 3NFचं. कळलं का? 3NFचं स्ट्रिक्टर व्हर्जन आहे, BCNF म्हणतो त्याला. आणि BCNF आपल्याला का लागतं, कारण 3NF काय करतं, सगळ्या ज्या अनोमलीज राहतात त्या ते हँडल नाही करत, म्हणजे त्या सॉल्व्ह नाही करत ते. कळलं का? 3NF. म्हणून आपण काय आणलंय, 3NFचं स्ट्रिक्टर व्हर्जन आणलंय, म्हणजे BCNF. देर आर मल्टिपल कॅन्डिडेट कीज, डिपेंडन्सीज आर मोर कॉम्प्लेक्स. म्हणजे जर का कॅन्डिडेट कीज मल्टिपल असल्या तर डिपेंडन्सीज काय असणार आहे, मोर कॉम्प्लेक्स असणार आहे. म्हणता बघा एक्झाम्पलमध्ये काय आहे, एक टीचर आहे, सब्जेक्ट आहे, रूम आहे. टीचर काय ABA, सब्जेक्ट DBMS, OS आहे, R1 R2 R1 आहे रूम. याच्यामध्ये फंक्शनल डिपेंडन्सीज काय, टीचर हा रूमवरती डिपेंडंट आहे, रूम हे टीचरवरती डिपेंडंट आहे. कॅन्डिडेट कीज काय, टीचर सब्जेक्ट आणि रूम सब्जेक्ट. बट डिपेंडन्सीज टीचर रूम व्हायोलेट्स BCNF बिकॉज टीचर इज नॉट अ कॅन्डिडेट की. म्हणजे यामध्ये काय, रूम काय करतं, BCNFचा जो रूल आहे तो मोडतं, म्हणजे व्हायोलेट करतं. का बरं, की टीचर हा कॅन्डिडेट की नाही आहे. कळलं का? टीचर काय कॅन्डिडेट की नाही आहे इथं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आफ्टर BCNF. मग BCNF नंतर काय करतो आपण, टीचर रूम करतोय आणि रूम सब्जेक्टचा एक टेबल बनवतो. ऑल डिटर्मिनंट्स आर कॅन्डिडेट कीज करायच्या राहतं ना, म्हणून BCNF अचीव्ह होऊन जातं. कळलं का? इथपर्यंत BCNF. 1NF असतं, 2NF असतं, 3NF असतं आणि BCNF असतं. BCNFचा फुल फॉर्म काय, बॉईस कॉड नॉर्मल फॉर्म. कळलं? आता बघणार आहोत आपण रिलेशनल इंटिग्रिटी. हा टॉपिक एकदम ब्रँड आहे, म्हणजे भारी, एकदम इझिली कळून तुम्हाला. थोडंसं ते ॲनोमलीज ज्या होत्या नॉर्मलायझेशनवालं 1NF 2NF ते नसन कळलं तुम्हाला तर वापस एकदा व्हिडिओ रिपीट बघा. आणि आता आपण बघणार आहोत रिलेशनल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. काय आता रिलेशनल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स, एक्सप्लेन डोमेन कन्स्ट्रेंट्स, रेफरन्शियल इंटिग्रिटी, एंटरप्राइज कन्स्ट्रेंट विथ एक्झाम्पल. कळलं? रिलेशनल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट यामधनं पहिलं बघणार आहोत आपण. आता यामध्ये काय रिलेशनल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंटचे मग खाली प्रकार आहेत, काय डोमेन वगैरे ते आहे पुढं. पहिले आपण रिलेशनल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंटची डेफिनेशन बघणार. रिलेशनल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स आर रूल्स दॅट आर अप्लाइड टू द डेटाबेस टू एन्श्युअर करेक्टनेस, व्हॅलिडिटी अँड कन्सिस्टन्सी ऑफ अ डेटा.
रिलेशनल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट काय आहे? कन्स्ट्रेंट म्हणजे काय? एक रूल असतो, कळलं का? कन्स्ट्रेंट म्हणजे काय असतं? रूल्स. असे रूल जे आपण डेटाबेसवर अप्लाय करतो, म्हणजे आपल्यापाशी जो डेटा स्टोअर आहे त्या डेटाबेसवर आपण जे रूल अप्लाय करतो त्यामुळं काय होतं? करेक्टनेस, व्हॅलिडिटी आणि कन्सिस्टन्सी एन्श्योर होते, कळलं? दे प्रिव्हेंट. यामुळं काय होतं? या रूल्समुळं जो आपण इनव्हॅलिड डेटा त्या टेबलमध्ये टाकतो किंवा इन्सर्ट करतो ते काय करतं? प्रोटेक्ट करतं. कशाला? त्या इनव्हॅलिड डेटा न जाण्यासाठी प्रोटेक्ट करतं. दिस कन्स्ट्रेंट्स एन्श्योर दॅट द डेटा स्टोअर इन द डेटाबेस रिमेन्स ॲक्युरेट. म्हणजे ह्या कन्स्ट्रेंट्समुळं काय होतं? जे रूल्स लावतो आपण, जे रिलेशनल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स लावतो आपण, त्यामुळं काय होतं की जो डेटा स्टोअर करतो तो ॲक्युरेट आणि रिलायबल राहतो, कळलं का? आता याच्यानंतर द मेन टाईप ऑफ इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स आर डोमेन कन्स्ट्रेंट. पहिला कन्स्ट्रेंट कोणता आपला? डोमेन कन्स्ट्रेंट. म्हणजे काय? अ डोमेन कन्स्ट्रेंट स्पेसिफाईज दॅट द व्हॅल्यू ऑफ अन ॲट्रिब्यूट मस्ट कम फ्रॉम अ स्पेसिफिक सेट ऑफ व्हॅलिड व्हॅल्यूज. आता याचं एक्झाम्पल बघा. काय एक्झाम्पलवरनं कळलं? इन्फॉर्मेशन नाही कळली सोडून द्या, उडत गेली. आता याच्यानंतर काय? एक्झाम्पलवरनं एकदम भारी कळलं. आता बघा, डेटा टाईप काय असतं? इंट, व्हॅरकॅर आणि इंट असतं, व्हॅरकॅर असतं, बरोबर? समजा आता समजा रोल नंबर आहे. रोल नंबर जर का तुम्ही व्हॅरकॅरमध्ये स्टोअर करू शकताय का? सांगा बरं. नाही ना. रोल नंबरसाठी काय वापरणार आहे? तुम्ही इंट वापरणार आहे. नेम कशात स्टोअर करणार आहे? अमित. व्हॅरकॅरमध्ये स्टोअर करणार आहे. व्हॅरिएबल आहे ना ते एक, व्हॅरकॅरमध्ये स्टोअर करणार. हे इंटमध्ये स्टोअर करू शकताय का? नाही. जो इंटिजर व्हॅल्यू आहे ती इंटिजरमध्ये स्टोअर झाली पाहिजे. ती स्ट्रिंग व्हॅल्यू आहे ती व्हॅरकॅरमध्ये स्टोअर झाली पाहिजे. म्हणजे असं ते असतं ना की आता समजा रेंज ऑफ व्हॅल्यूज आहे. एज काय पाहिजे? 1 ते 20 मध्ये पाहिजे, 1 ते 120 मध्ये पाहिजे. मग इथं एज 20 लिहिलं हे चालू शकतंय ना. जेंडर कशामध्ये पाहिजे? मेल आणि फिमेलमध्ये पाहिजे. तिसरं काही जेंडर तुम्ही ॲड करू शकताय का? नाही. हे काय झाले? डोमेन कन्स्ट्रेंट झाले. मग आपण काय केलं? रूल्स लावले की रोल नंबर इंटिजरमध्येच राहीन, नेम हे व्हॅरकॅरमध्येच राहीन, एज ही इंटिजरमध्येच राहीन आणि एज काय राहीन? 1 ते 120 मध्येच राहीन. असे रूल लावले आपण. याला काय म्हणायचं? डोमेन कन्स्ट्रेंट्स म्हणायचे. जे रूल्स असतात जे रेस्ट्रिक्ट करतं डेटाला इंटिजरमध्ये व्हॅरकॅरमध्ये राहण्यासाठी, त्याला म्हणतो आपण डोमेन कन्स्ट्रेंट्स. कळलं का? सोप्या आणि सिंपल भाषेत. आता रोल नंबर कशात पाहिजे? इंटिजरमध्येच पाहिजे. नेम हे टेक्स्ट म्हणजे व्हॅरकॅरमध्ये पाहिजे आणि एज हे इंटिजरमध्ये पाहिजे, 18 ते 30 मध्ये जे असेल. आता जेव्हा तुम्हाला इन्सर्ट करायचं राहतं, इन्सर्ट डेटा करायचं राहतं, ते इन्सर्ट आपण जे एखाद्यात ही काय SQLची क्वेरी आहे, इन्सर्ट इंटू स्टुडंट्स व्हॅल्यूज. म्हणजे स्टुडंट नावाचा एक टेबल आहे, त्यामध्ये तुम्ही काय करताय? व्हॅल्यूज इन्सर्ट करताय. काय? 2, राहुल आणि 5. कारण ही आता इट विल बी रिजेक्टेड बिकॉज एज 5 इज आउटसाइड द अलाउड डोमेन. एज काय पाहिजे तुम्हाला? 18 ते 30 मध्ये एज पाहिजे ना. पण एज काय एंटर केलं आपण? 5 एंटर केलंय. मग 5 हे चालणार आहे का? नाही. ही मग क्वेरी काय होऊन जाईल? रिजेक्ट होऊन जाईल. कळलं का? ही क्वेरी काय होऊन जाईल? रिजेक्ट होऊन जाईल, कारण आपलं एज ह्यामध्ये बसत नाहीये. कळलं? ही झाली डोमेन इंटिग्रिटी. आता रेफरेन्शियल इंटिग्रिटी कन्स्टंट. रेफरेन्शियल काय राहतं? आता रेफरेन्शियल इंटिग्रिटी एन्श्योर्स दॅट अ फॉरेन की व्हॅल्यू इन वन टेबल मस्ट मॅच अन एक्झिस्टिंग व्हॅल्यू इन द प्रायमरी की ऑफ अनदर टेबल. आता बघा, हे पण तुम्हाला एक्झाम्पलवरनंच गोष्टी कळत राहतात. थेरी ना खूप कॉम्प्लिकेटेड असते खरं तर. थेरीवरून आपल्याला जास्त कळत नाही. तर एक्झाम्पलवरनं काय समजवणं पण सोपं जातं आणि स्वतःसाठी समजणं पण इझी जातं. आपण काय बघणार आहे? आता एक्झाम्पल बघणार आहे. आता बघा, डिपार्टमेंट नावाचं एक टेबल आहे, बरोबर? तर आपण त्याला पॅरेंट नाव दिलं. डिपार्टमेंट आय डी, डिपार्टमेंट नेम. 10 वरती सेल्स आहे, 20 वरती HR आहे. आणि एक एम्प्लॉई टेबल आहे, त्याला आपण चाइल्ड नाव दिलं. एम्प्लॉई ID 1 आहे, एम्प्लॉई नेम राज आहे, डिपार्टमेंट ID 10 आहे. आता बघा, डिपार्टमेंट ID ही 10, इथं पण डिपार्टमेंट ID 10 आहे. कळलं? म्हणजे हे फॉरेन की आहे ना. डिपार्टमेंट ID काय झाली? फॉरेन की. म्हणजे ह्या टेबलचं रिलेशन जर का तुम्हाला दुसऱ्या टेबलमध्ये दिसतंय एखाद्या कॉलमनी किंवा एखाद्या टेबलद्वारे, तर आपण त्याला काय म्हणतो? फॉरेन की म्हणतो. कळलं? हिअर डिपार्टमेंट ID इन एम्प्लॉई इज अ फॉरेन की. म्हणजे डिपार्टमेंट ID इन एम्प्लॉई टेबलमधली ही काय झाली? फॉरेन की झाली. दॅट रेफर्स टू द डिपार्टमेंट ID इन डिपार्टमेंट. ही डिपार्टमेंट ID कुठं रेफर करते? इथं. हे सारख्या दिसत आहे ना. याला काय म्हणतो आपण?
रेफरन्स केलं म्हणतो ना, रेफरेन्शियल. आता बघा याच्यानंतर काय एक्झाम्पल दिलंय. आपण काय करतो, एक एम्प्लॉई नावाच्या टेबलमध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करतोय. काय 2 नंबर, रवी आणि 30. ही व्हॅल्यू रिजेक्ट होईल कारण बिकॉज डिपार्टमेंट आय डी 30 डज नॉट एक्झिस्ट इन द डिपार्टमेंट टेबल. म्हणजे काय होतंय, आपण एम्प्लॉईच्या टेबलमध्ये, बरोबर, कोणत्या टेबलमध्ये करतोय, एम्प्लॉईच्या टेबलमध्ये 30 व्हॅल्यू इन्सर्ट करतोय. 30 इन्सर्ट कराल तुम्ही, ठीक आहे, तुम्ही 10 इन्सर्ट केली, 20 इन्सर्ट केली, 30 कुठून आली? 30 तर डिपार्टमेंट टेबलमध्येच नाही आहे ना. अशाच व्हॅल्यू तुम्ही इथं इन्सर्ट करू शकता एम्प्लॉई टेबलमध्ये, ज्या डिपार्टमेंट टेबलमध्ये अवेलेबल आहे. कारण हे रेफरन्शियल इंटिग्रिटी ना, दोन्ही रेफरन्स रिलेटेड आहे. म्हणजे कळलं का? डिपार्टमेंट आय डी 10 आहे, इथं पण 10 आहे, ठीक आहे. तुम्ही 20 नंबरचा डेटा इथं इन्सर्ट केला तो पण चालेल, ठीक आहे. पण 30 कुठून आलं? 30 तर वरती नाहीच आहे. कळलं का? म्हणजे क्वेरी काय होऊन जाईल, रिजेक्ट होऊन जाईल. दिस विल बी रिजेक्टेड बिकॉज डिपार्टमेंट आय डी 30 डज नॉट एक्झिस्ट इन डिपार्टमेंट टेबल. कळलं का? आता यानंतर काय, रेफरेन्शियल इंटिग्रिटी प्रिव्हेंट्स ऑर्फन रेकॉर्ड्स. काय प्रिव्हेंट करते? ऑर्फन रेकॉर्डला प्रिव्हेंट करते. एंटरप्राइज कन्स्ट्रेंट म्हणजे काय, बिझनेस रूल्स असतात. एंटरप्राइज कन्स्ट्रेंट आर रूल्स डिफाईन्ड बाय द ऑर्गनायझेशन नॉट बाय DBMS. दे एन्श्योर दॅट द स्टोर्ड डेटा फॉलोज बिझनेस पॉलिसीज और रिअल वर्ल्ड रूल्स. इथं पण काय, थेरी वाचून घेणे, कळली तर ठीक आहे, नाहीतर कुठं जाणे, एक्झाम्पलकडे जाणे. कळलं का? एक्झाम्पलद्वारे तुम्हाला चांगलं समजेल. एक्झाम्पल काय आता, दे अल्सो कॉल्ड सिमेंटिक कन्स्ट्रेंट. एंटरप्राइज कन्स्ट्रेंटला आपण काय म्हणतो, सिमेंटिक कन्स्ट्रेंट पण म्हणू शकतोय. आता ह्यामध्ये काय राहतं माहिती का, याचा डेटाबेसशी काही संबंध नसतो. हे रूल्स कोणी लावले असता, ज्या कंपनीचा डेटाबेस आहे ना, जी कंपनी तो डेटा स्टोअर करते ना, त्या कंपनीने ते रूल्स लावले असतात. आता बघा, एम्प्लॉई सॅलरी मस्ट बी ग्रेटर दॅन मिनिमम, म्हणजे सॅलरी 70,000च्या म्हणजे 7,000च्या वर पाहिजे. कळलं? सॅलरी 7,000च्या वर पाहिजे, हे कोण ठरवन? कंपनी ठरवन. जे रूल्स कंपनी ठरवते त्याला आपण काय म्हणतो, एंटरप्राइज कन्स्ट्रेंट म्हणतो. म्हणजे स्टुडंट कॅन नॉट रजिस्टर मोर दॅन 6 सब्जेक्ट, हे पण कोण ठरवू शकतं? स्कूल्स ठरवन किंवा कॉलेज ठरवन. हे डेटाबेस ठरवणार आहे का? नाही. मग याला काय म्हणायचं, एंटरप्राइज कन्स्ट्रेंट किंवा मग सिमेंटिक कन्स्ट्रेंट. आता एज ऑफ एम्प्लॉई मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू 18. एज ऑफ एम्प्लॉई मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू 18. दिस रूल डिपेंड्स ऑन द कंपनीज रिक्वायरमेंट नॉट ऑन द डेटाबेस स्ट्रक्चर. हे रूल कशावरती डिपेंडंट राहता? कंपनीच्या रिक्वायरमेंटवरती, ना की डेटाबेसच्या स्ट्रक्चरवरती. कळलं का इथपर्यंत? आता यानंतर आपण बघणार आहे कॉर्ड्सचे रूल्स असतात काही. कळलं का? कॉर्ड्सचे रूल्स काय असतात आपण बघणार आता. आता बघा, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ कॉर्ड्स रूल. एक्सप्लेन 12 रूल्स प्रपोज बाय कॉर्ड्स. कॉर्ड्सने किती रूल प्रपोज केले ते? 12. सिग्निफिकन्स ऑफ कॉर्ड्स रूल. डॉक्टर E.F. Cords proposed 12 rules define what a true relational database management system should follow. म्हणजे एखादी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, जी रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. डॉक्टर E.F. कॉर्डने काय केलं, E.F. कॉर्ड नावाचं एक म्हणजे ते होतं, डॉक्टर E.F. कॉर्ड नावाचा एक व्यक्ती होता. त्यांनी काय केलं, 12 रूल सांगितले. कशासाठी? की एखादी जी डेटाबेस सिस्टीम आहे ती कशी वर्क करायला पाहिजे, त्याचे 12 रूल सांगितले. दिस रूल ॲक्ट ॲज अ गाईडलाईन टू जज वेदर अ DBMS इज रिअली रिलेशनल ऑर नॉट. म्हणजे याच्यावरनं आपण जे रूल सांगितले ना त्यांनी, त्याच्यावरनं आपण ठरू शकतोय की एखादी DBMS इज रिअली, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे ना, ती रिअली रिलेशनल आहे की नाही आहे, त्या रूलवरनं आपण ठरू शकतोय. कळलं? कॉर्डचे रूल काय इम्पॉर्टंट आहे? दे एन्श्युअर डेटा कन्सिस्टन्सी. दे हेल्प मेंटेन डेटा इंडिपेंडन्स. म्हणजे डेटा इंडिपेंडन्स ठेवण्यासाठी ते हेल्प करता. डेटा कन्सिस्टन्सी ते एन्श्युअर करता. They ensure the RDBMS follows relational principles. They help user get accurate and reliable results. They avoid anomalies and redundancy. They guide DBMS developers to build standard relational systems. कळलं? आता कॉर्ड्सचे 12 रूल्स. 12 रूल्स काय कॉर्ड्सचे? रूल नंबर 1 इन्फॉर्मेशन रूल. इन्फॉर्मेशन रूल काय सांगतो तुम्हाला?
की ऑल इन्फॉर्मेशन इन अ रिलेशनल डेटाबेस मस्ट बी रिप्रेझेंटेड ओनली इन टेबल्स. म्हणजे जे सगळी इन्फॉर्मेशन आहे रिलेशनल डेटाबेसमधली ती टेबल म्हणजे रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केली पाहिजे. त्याला म्हणायचं इन्फॉर्मेशन रूल. गॅरंटीड ॲक्सेस रूल काय आता, एव्हरी डेटा व्हॅल्यू मस्ट बी ॲक्सेसेबल युझिंग, म्हणजे टेबलचं नाव घेतलं किंवा मग प्रायमरी कीचं नाव घेतलं किंवा मग एखाद्या कॉलमचं नेम घेतलं त्यावरनं आपल्याला डेटा ॲक्सेस करता आला पाहिजे. असं नाही की काही डेटा तुम्ही लपवून ठेवलाय, काही पाथ पॉइंटर्स, म्हणजे डेटा हिडन ठेवायचा नाही असं म्हणणं आहे. सगळा डेटा आपल्याला ॲक्सेस करता आला पाहिजे. कळलं का इथपर्यंत? हे झाले 2 रूल. आता तिसरा रूल काय, रूल 3, सिमॅन्टिक ट्रीटमेंट ऑफ नल व्हॅल्यूज. नल व्हॅल्यूज मस्ट बी हँडल्ड प्रॉपरली अँड कन्सिस्टंटली. इथे काय माहिती का, खरं तर नाजूक एक रूल असतो, रूल 0 नावाचा रूल असतो. तर त्या रूल 0 मध्ये काय करा, एकदा फक्त ChatGPTला सर्च करून बघा, व्हॉट इज द कॉड्स रूल 0 रूल. म्हणजे 0 नंबरचा रूल ना चुकून लिहायचा राहिला माझ्याकडनं नोट्समध्ये, तो तुम्हाला कळून जाईल. म्हणजे एक्झाम्पलमध्ये ॲड केला आहे मी, पण इथं नाही ॲड केला आहे थेअरीमध्ये. तर एकदा ChatGPTला सर्च करून बघा, तो तुमचा होमवर्क राहील. कळलं का? आता रूल नंबर 3 काय बघा, सिमॅन्टिक ट्रीटमेंट म्हणजे सिस्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ नल व्हॅल्यूज. सिस्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ नल व्हॅल्यूज काय, आता नल, आता समजा तुम्ही एखादा डेटा ॲड करायचा आहे किंवा मग एखादा डेटा मिसिंग झाला तुमच्याकडनं, एखादा अननोन डेटा आहे, तर तिथं तुम्ही काय करायचं, 0 नाही लिहायचं. एखादा डेटा जर का तिथून गायब झाला आहे ना, तिथं 0 लिहिण्यापर्यंत तुम्ही काय लिहिणार आहे, नल लिहिणार आहे. काय लिहिणार आहे, नल. कळलं का? म्हणजे प्रोफेशनल वाणी डेटा स्टोअर केला पाहिजे आपण. असं नाही की 0 लिहितोय 1 लिहितोय. म्हणजे प्रोफेशनल जो असतो तो डेटा कसा स्टोअर करेन, जिथं डेटा नाही आहे तुमच्याकडे अवेलेबल तिथं नल म्हणून स्टोअर करेन. आता तुम्ही बघा SQLचं जे रन केलं आहे तुम्ही, SQL समजा SQL क्वेरी रन केलं आहे, तिथं बघा तर तुम्ही जो डेटाबेस बनवता, समजा एखादा टेबलमध्ये जर का व्हॅल्यूज नसला ना, तिथं नल म्हणून लिहून येतं. कळलं का? ते नल असतं, 0 नाही लिहून येत तिथं. रूल 4 काय आता, डायनॅमिक ऑनलाईन कॅटलॉग बेस्ड ऑन रिलेशनल मॉडेल. द डेटाबेस मस्ट स्टोअर इट्स मेटा डेटा. मेटा डेटा म्हणजे काय, डेटा अबाउट डेटा. काय, मेटा डेटा, डेटा अबाउट डेटा इन टेबल्स अँड युजर शुड बी एबल टू क्वेरी इट युझिंग SQL. म्हणजे जो डेटाबेस आहे त्यांनी डेटा अबाउट डेटा पण स्टोअर केला पाहिजे. जो डेटा आहे ना त्याच्याबद्दलचा पण डेटा स्टोअर केला पाहिजे टेबल्समध्ये, आणि युजरला तो क्वेरीद्वारे वापरता आला पाहिजे. कळलं का? रूल 5 काय, कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा सब लँग्वेज रूल. काय रूल आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा सब लँग्वेज रूल म्हणतो आपण त्याला. द DBMS मस्ट सपोर्ट ॲटलिस्ट 1 लँग्वेज लाईक SQL दॅट कॅन डिफाईन. म्हणजे DBMSने अशी एक तरी लँग्वेज सपोर्ट केली पाहिजे, जसं की SQL, जी काय करण, डेटा डिफाईन करण, डेटाला मॅन्युप्युलेट करण्याचं काम करू शकते, ॲक्सेस कंट्रोल, डिफाईन व्ह्यूज आणि हँडल ट्रान्झॅक्शन. कळलं का? यानंतर काय, रूल 6 घेऊया आपण पहिले. रूल 6 काय, व्ह्यू अपडेटिंग रूल आहे. म्हणजे इफ अ व्ह्यू इज थेरॉटिकली अपडेटेबल द DBMS शुड अलाव युजर टू अपडेट डेटा थ्रू व्ह्यू. म्हणजे जर का व्ह्यू थेरॉटिकली अपडेटेबल असेल, जर का व्ह्यू अपडेट करू शकतोय आपण, तर DBMSने काय अलाव केलं पाहिजे युजर्सला, की डेटा अपडेट करण्यासाठी व्ह्यूद्वारे परमिशन दिली पाहिजे. कळलं? त्याला काय म्हणायचं, व्ह्यू अपडेटिंग रूल. हाय लेवल इन्सर्ट अपडेट अँड डिलीट. द DBMS मस्ट अलाव सेट लेवल ऑपरेशन. अपडेट मस्ट रोज ॲट वन्स नॉट. म्हणजे समजा की तुम्हाला किती मोठे डेटा अपडेट करायचं आहे. आता मी पहिलेच सांगितलं होतं, सुशीलनी काय खाल्लं होतं, बर्गर खाल्लं होतं. वापस दुसऱ्या दिवशी पण येऊन सुशीलनी खाल्लं बर्गर. मग आता त्याच्याकडं 2 टेबल क्रिएट झाले, म्हणजे टेबलमध्ये 2 रोज क्रिएट झाल्या सुशील नावाच्या. मग समजा त्याने ॲड्रेस चेंज केला सुशीलनी. ॲड्रेस जर का चेंज केला आहे, तर तो ॲड्रेस चेंज केल्यानंतर तुम्ही एका जागेवरती जर ॲड्रेस चेंज केला, मग दुसऱ्या जागेवरती चेंज करायला लागत. असंच जर का सुशील दररोजच बर्गर खात बसला, तर मग तुम्हाला किती ॲड्रेस चेंज करायला लागतील. म्हणून DBMSमध्ये असा म्हणजे असं करता आलं पाहिजे आपल्याला, ज्यांनी आपण एका टायमिंगला किती पण अपडेट करू शकतोय. कळलं? म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस अपडेट करत बसायचं, एकदाच आपण किती मोठं अपडेट करू शकतोय. हा झाला रूल 7. कळलं?
आता बघा, फिजिकल डेटा इंडिपेंडन्स. फिजिकल डेटा इंडिपेंडन्स काय? चेंज इन फिजिकल स्टोरेज, फाईल लोकेशन, इंडेक्स इन हार्डवेअर शुड नॉट अफेक्ट द ॲप्लिकेशन प्रोग्राम. म्हणजे तुम्ही एखादं फिजिकल स्टोरेज चेंज केलं तरी पण जो डेटा आहे तो ॲक्सेस करता आला पाहिजे प्रॉपरली. असं नाही की आपल्याला जो डेटा आहे तो ॲक्सेस नाही करता येते तुम्ही काही चेंजेस केल्यामुळं वगैरे. कळलं का? डेटामध्ये आता बघणार आपण रूल 9. रूल 9 काय? लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स. चेंजेस इन टेबल स्ट्रक्चर, म्हणजे तुम्ही एखादा कॉलम ॲड केला, एखादा टेबल स्प्लिट करून टाकला, शुड नॉट अफेक्ट द ॲप्लिकेशन प्रोग्राम. म्हणजे टेबलमध्ये तुम्ही काय केलं, आता लोकेशन चेंज केली फाईलची, किंवा मग टेबल कॉलम जे स्प्लिट केलं, ॲड केले, यामुळे आपल्याला डेटा ॲक्सेस करण्यासाठी त्रास नाही झाला पाहिजे. कळलं का? हे झाले रूल 8 आणि 9. 10 काय? आता इंटिग्रिटी इंडिपेंडन्स. इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट लाईक प्रायमरी की, फॉरेन की आणि चेक कन्स्ट्रेंट मस्ट बी स्टोर इन द कॅटलॉग अँड शुड बी मॉडिफायबल इंडिपेंडेंटली ऑफ ॲप्लिकेशन. हे सगळे रूल आहे, म्हणजे 10, 11, 12. आता हे डिस्ट्रीब्युशन इंडिपेंडन्स आहे, नॉन सबव्हर्जन रूल आहे. हे वाचल्या कळून जातील, इझी रूल आहे. आता काय? इफ डेटा इज डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस मेनी लोकेशन, म्हणजे डेटा जर का जास्त लोकेशनवरती जर का डिस्ट्रीब्यूट झाला तर युजर शुड फील लाईक इट इज इन अ सिंगल डेटाबेस. म्हणजे युजरला पण असं नाही वाटलं पाहिजे की डेटा लई जागेवर डिस्ट्रीब्यूट झाला आहे, ह्या जागेवरून डेटा घेणं, त्या जागेवरून इकडून तिकडून डेटा घेण्यासाठी वेळ लागत. युजरला काय वाटलं पाहिजे की डेटा एकाच जागेवरती स्टोअर आहे. कळलं का? नॉन सबव्हर्जन रूल काय? इफ अ DBMS प्रोव्हाइड्स लो लेवल ॲक्सेस इट मस्ट नॉट व्हायोलेट द रूल्स ऑफ द रिलेशनल सिस्टम. कळलं का? इवन लो लेवल ऑपरेशनल्स मस्ट फॉलो इंटिग्रिटी अँड सिक्युरिटी रूल्स. हे झाले 12 रूल्स, याला म्हणतो आपण कॉड्सचे रूल. कळलं का? आता यानंतर बघणार आपण नॉर्मलायझेशन. आता बघा काय? एक्सप्लेन इम्पॅक्ट ऑफ नॉर्मलायझेशन ऑन डेटाबेस. नॉर्मलायझेशनचा डेटाबेसवरती काय इम्पॅक्ट पडतो आपण हे बघणार आहे. कळलं? काय इम्पॅक्ट पडतो सांगा बरं. नॉर्मलायझेशन इज द प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग डेटा टू रिड्यूस रिडंडन्सी अँड अवॉइड अनॉमलीज. इट्स मेजर इम्पॅक्ट्स आर. मेजर इम्पॅक्ट्स काय काय याचे? नॉर्मलायझेशन कशासाठी यूज होतं की डेटा ऑर्गनाईज करण्यासाठी. ऑर्गनाइज डेटा, आपण एक असा डेटा ऑर्गनाईज करतो ज्यामुळं रिडंडन्सी म्हणजे रिपिटेशन, ॲनोमलीज म्हणजे जे प्रॉब्लेम आहेत आपल्याला इन्सर्ट अपडेट डिलीटच्या वेळेस ते हे सगळे काय झाले कमीत कमी झाले पाहिजे, त्यासाठी आपण नॉर्मलायझेशनचा उपयोग करतो. कळलं नॉर्मलायझेशन काय आहे? फर्स्ट काय? आता रिड्युसेस डेटा रिडंडन्सी. पहिलं काय बघणार आहे? डेटा रिडंडन्सी काय करतं? नॉर्मलायझेशनमुळे काय पॉसिबल झालंय की डेटा रिडंडन्सी म्हणजे जे रिपिटेशन ऑफ डेटा आहे ते रिड्यूस झाले. कळलं? नॉर्मलायझेशन रिमूव्स डुप्लिकेट डेटा बाय डिवाइडिंग लार्ज टेबल्स इंटू स्मॉलर रिलेटेड वन्स. दिस सेव्ह स्टोरेज अँड अवॉइड रिपिटेशन. कळलं का? यामुळं काय होतं? जो डुप्लिकेट डेटा आहे ना, जे लार्ज टेबल्स आहे, जो मोठे टेबल्स आहे, लार्ज टेबल्स आहे, त्यांना काय करतं? हे डिवाइड करतं छोट्या छोट्या टेबल्समध्ये. म्हणजे काय होतं की डेटा जो रिपीट झाला आहे ना तो रिपिटेशन ऑकर नाही होत डिवाइड केल्यानं. त्याला काय म्हणायचं? रिड्युसेस डेटा रिडंडन्सी. आता बघा, एलिमिनेट ॲनोमलीज. नॉर्मलायझेशनमुळे काय पॉसिबल झालं अजून? इट प्रिव्हेंट्स इन्सर्शन, अपडेट अँड डिलिशन ॲनोमलीज. म्हणजे ज्या 3 ॲनोमली, कोणत्या? इन्सर्शन, डिलिशन आणि अपडेशन, या तिन्ही पण काय झालं आहे? एरर फ्री झालं आहे. कळलं? आता रिमूव्स डेटा कन्सिस्टन्सी अँड इंटिग्रिटी. सिन्स each fact is stored only once, updates happens at once place, ensuring consistent and accurate data. Keys and constraints maintain referential integrity. Keys and constraint मुळे काय झालंय? रेफरन्शियल इंटिग्रिटी मेंटेन झाली. एनहान्सेस मेंटेनेबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. कळलं? आता हे काय? अ नॉर्मलाइज्ड डेटाबेस इज इझियर टू अंडरस्टँड, मॉडिफाय अँड एक्सटेंड विदाउट अफेक्टिंग एक्झिस्टिंग डेटा. म्हणजे नॉर्मलाइज डेटाबेसमुळे काय पॉसिबल झालंय की डेटा अंडरस्टँडिंग, मॉडिफिकेशन आणि डेटाला आपण एक्सटेंड करू शकतोय विदाउट अफेक्टिंग एक्झिस्टिंग डेटा. कळलं का? एक्झिस्टिंग डेटाला आपण अफेक्ट करत नाही. आता याच्यानंतर काय? व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट ॲनोमली ऑन ओव्हरऑल डिझाईन ऑफ डेटाबेस. सगळ्या डिझाईनवरती या तिन्ही म्हणजे ॲनोमलीचा काय परिणाम होतो ते बघायचं.
इन अ पुअरली डिझाईन ऑर अननॉर्मलाइज डेटाबेस अॅनोमलीज ऑकर. म्हणजे एखादा डेटाबेस आहे जो पुअरली डिझाईन केला आहे, ज्यामध्ये रिपिटेशन होतं आहे, डेटाबेस चांगला अरेंज नाही आहे, तिथे काय होतं, अॅनोमलीज ऑकर होता. अॅनोमलीज बघितलं ना आपण. अॅनोमलीज म्हणजे काय, जे प्रॉब्लेम येतात आपल्याला इन्सर्शन, अपडेशन आणि डिलिशनच्या वेळेस, त्याला म्हणतो, ज्यामुळं डेटा प्रॉपरली अरेंज नसतो, रिपिटेशन होतं, त्याला काय म्हणायचं, अॅनोमलीज म्हणायचं. दिस अॅनोमलीज अफेक्ट द करेक्टनेस, कन्सिस्टन्सी अँड रिलायबिलिटी ऑफ द डेटाबेस. यामुळं काय होतं, करेक्टनेस, कन्सिस्टन्सी आणि रिलायबिलिटीवरती परिणाम होतो डेटाबेसचा. रिलायबिलिटी राहत नाही, करेक्टनेस राहत नाही, मग त्यामुळंच आपण नॉर्मलायझेशन वापरतो. कळलं का? आता इन्सर्ट अॅनोमलीमुळं काय होतं बघायचं. This occurs when new data cannot be inserted without the presence of some unrelated data. कशामुळे होतं इन्सर्ट अॅनोमली? आपण बघितलं होतं मागच एकदा. इन्सर्ट अॅनोमली कशामुळे होतं, आता वापस एकदा दाखवतो तुम्हाला, म्हणजे डायरेक्ट पाठच होऊन गेलं पाहिजे. पेपर फोड के आना चाहिए तुम लोग, समजे क्या? आता बघा, इन्सर्शन अॅनोमली काय. आता समजा तुम्हाला इथं काय ॲड करायचं होतं, मी काय म्हणलो होतो की जोपर्यंत एखादा व्यक्ती ऑर्डर करत नाही काही, म्हणजे समजा कस्टमर आहे तो तुमचा, पण त्यांनी जर का काही ऑर्डर केलेलं नसन, तर त्याचा डेटा इथे ॲड करता येणार आहे का आपल्याला इन्सर्ट. समजा एखादा व्यक्ती आहे जो कस्टमर आहे, पण त्यांनी तुमचं काही ऑर्डरच केलं नाही, त्याचा डेटा ॲड करता येणार आहे, सांगा बरं. नाही करता येणार. मग ही काय झाली, इन्सर्शन अॅनोमली झाली. बरोबर. इन्सर्शन अॅनोमली काय, आता मग आपण इम्पॉर्टंट इन्फो स्टोअर नाही करू शकत. आता समजा आपला एखादा कस्टमर आहे, पण त्यांनी काही ऑर्डरच नाही केलं, त्याचा डेटा स्टोअर करू शकतोय का? नाही. मग आपण काय करू शकतो, पार्शियल डेटा म्हणजे इनकम्प्लीट डेटा राहतो, तो आपण स्टोअर नाही करू शकतो. फोर्सेस इन्सर्शन, मग आता तिथं काय टाकायला लागेल आपल्याला, नल म्हणून व्हॅल्यू टाकायला लागेल ना. जर का एखादा कस्टमर आहे ज्यांनी काही ऑर्डरच नाही केलं, तर मग ऑर्डरच्या जागेवरती काय टाकायला लागणार आहे, नल टाकायला लागणार आहे. आणि एखाद्या डेटाबेसमध्ये नल येणं म्हणजे थोडंसं चुकीचं असतं. कळलं का? यानंतर काय, आता अपडेट अॅनोमली. अपडेट अॅनोमली काय, दिस ऑकर्स वेन द सेम डेटा इज स्टोर्ड ॲट मल्टिपल प्लेसेस अँड ऑल कॉपीज मस्ट बी अपडेटेड. म्हणजे जर का सेम डेटा स्टोअर असेल मल्टिपल प्लेसेसवरती असं. आता काय, सुशीलच्या नावाचा 2 डेटा होते, बरोबर. 2 डेटा होते आणि तुम्हाला त्याचा ॲड्रेस अपडेट करायचा होता. ॲड्रेस अपडेट करायला मल्टिपल प्लेसेसवरती ॲड्रेस अपडेट करायला लागत. असं नाही की एकदा केल्यावर सगळ्या जागेवर अपडेट होईल, तो मल्टिपल प्लेसेसवरती करावा लागत होता ना, म्हणून प्रॉब्लेम येत होता. त्याला म्हणायचं अपडेट अॅनोमली. मग अपडेट अॅनोमलीमुळे काय होतं, कॉजेस इनकन्सिस्टन्सी इफ सम कॉपीज आर अपडेटेड व्हाईल अदर्स आर नॉट. म्हणजे एक कॉपी अपडेट केल्यावर बाकीच्या कॉपी अपडेट होत आहे का, नाही होते. मग हा एक प्रॉब्लेम झाला. सगळे अपडेट व्हायला पाहिजे होत्या ना. आणि मेंटेनन्स एफर्ट वाढतं, रिलायबिलिटी कमी होते. हा सगळा प्रॉब्लेम येतो अपडेट अॅनोमलीमुळे. डिलीटमध्ये मुळं काय होतो, दिस ऑकर्स वेन वन पीस ऑफ डेटा, म्हणजे आपल्याला जर काय ऑर्डर डिलीट करायची असेल तर सगळं डिलीट होऊन जातो त्या पर्सनचा डेटा. त्याला काय म्हणायचं, डिलीट अॅनोमली म्हणायचं. कळलं? फक्त ऑर्डरच डिलीट करायची आपल्याला, पण त्या पर्सनचा सगळा डेटा डिलीट होऊन जातो. आता त्यानंतर काय, कॉज लॉस ऑफ इम्पॉर्टंट डेटा लॉस होऊन जातो डिलीट अॅनोमलीमुळं. क्रिएट्स डिपेंडन्सी बिटवीन अनरिलेटेड डेटा, लीड्स टू अनसेफ डिलिशन अँड रिड्युसेस डेटा इंटिग्रिटी. ओव्हरऑल इम्पॅक्ट काय होतं, मग डेटाबेस आपला इनकन्सिस्टंट होऊन जातो, अनरिलायबल आणि मेंटेन करण्यासाठी डिफिकल्ट होऊन जातो. कळलं? डेटा इंटिग्रिटी, ॲक्युरसी ह्या कॉम्प्रोमाइज होतं. आपण नाही का, आपल्याला जे पाहिजे ते भेटलं नाही तर आपण काय करतो, मग कॉम्प्रोमाइज करतो ना. मग त्याला म्हणायचं कॉम्प्रोमाइज. स्टोरेज गेट्स वेस्ट ड्यू टू रिडंडन्सी. जर का डेटा रिपीट होत गेला तर स्टोरेज वेस्ट होऊन जातं ना आपलं. एका डेटा एकदाच आला पाहिजे, डबल डेटा टाकून काय उपयोग आहे. द सिस्टम बिकम्स एरर प्रोन अँड इनइफिशियंट सिस्टम बनतं. इफिशियन्सी राहते का त्यामध्ये, नाही राहत. कळलं? आता बघा डिफरन्स काय, 3NF आणि BCNF. 3NF काय, 3NF आणि BCF मध्ये 3NF हे लेस स्ट्रिक्ट आहे आणि BCNF हे जास्त स्ट्रिक्ट असतं. कळलं? 3NF काय करतं, ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी काढून टाकते, बघितलं आपण पहिल्यांदाच. आणि हे फंक्शनल डिपेंडन्सीज काढून टाकतं BCNF. अ नॉन की ॲट्रिब्यूट शुड डिपेंड ओनली ऑन द प्रायमरी की. लेफ्ट साइड ऑफ एव्हरी फंक्शनल डिपेंडन्सी मस्ट बी अ सुपर की. कळलं? हे एकदा वाचून घ्या, म्हणजे सोपं आहे एकदम, काही नाही. अलाउज डिपेंडन्सी
if left side is not a key but right side is a prime attribute, does not allow any dependency where left side is not a key. Some anomalies याच्यामध्ये तरी राहून जातं 3NF मुळे, म्हणून आपण काय आणतो BCNF आणतो. BCNF काय जास्त स्ट्रिक्ट आहे याच्याकरता. एव्हरी BCNF टेबल हा 3NF मध्ये अवेलेबल पाहिजे. एव्हरी 3NF टेबल हा असं नाही की नेसेसरी आहे BCNF मध्ये पाहिजे. कळलं इथपर्यंत? हा झाला डिफरन्स कशामध्ये, 3NF आणि BCNF मध्ये. कळलं का? वापस एकदा दाखवून देतो मी, असं बघून घ्या. कळलं का? आता हा झाला डिफरन्स. आता यानंतर काय, एक्सप्लेन डिफरंट फीचर्स ऑफ गुड रिलेशनल डेटाबेस डिझाईन. आता गुड रिलेशनल डेटाबेस डिझाईन काय असते? अ गुड रिलेशनल डेटाबेस डिझाईन एन्श्योर्स डेटा इज स्टोर्ड इफिशियंटली, करेक्टली अँड विदाउट रिडंडन्सी. म्हणजे डेटा कसा स्टोअर झाला पाहिजे, इफिशियंटली स्टोअर झाला पाहिजे, करेक्टली स्टोअर झाला पाहिजे आणि रिडंडन्सी ही कमीत कमी पाहिजे. द इम्पॉर्टंट फीचर्स आर डेटा रिडंडन्सी मस्ट बी मिनिमम डेटा रिडंडन्सी पाहिजे, म्हणजे रिपिटेशन ऑफ डेटा कमीत कमी पाहिजे. अ गुड डिझाईन अवॉइड स्टोरिंग द सम इन्फॉर्मेशन मल्टिपल टाइम्स. म्हणजे सेम इन्फॉर्मेशन ही मल्टिपल टाइम्स स्टोअर न करता एक इन्फॉर्मेशन आपण एकाच टायमिंगला स्टोअर केली पाहिजे. त्याला म्हणायचं रिडंडन्सी कमी करणं. कळलं? नो अपडेट इन्सर्ट, म्हणजे ज्या प्रॉब्लेम आहेत आपल्याला अपडेटच्या, डिलीटच्या, इन्सर्टच्या टायमाला. आपण या 3 ॲनोमलीज बघितल्या बघा या पेजवरती. इन्सर्ट, डिलीट, ॲनोमली. एक्झाम्पल मी तुम्हाला आता 2दा समजून सांगितले. ह्या ज्या ॲनोमलीज आहेत ह्या नाही आल्या पाहिजे. कळलं? नो न्यू डेटा कॅन बी इन्सर्टेड इझिली, अपडेट रिमेन्स कन्सिस्टंट. आणि डिलीटिंग डेटा म्हणजे जेव्हा आपण डेटा डिलीट करतो तर आपला जो इम्पॉर्टंट डेटा आहे तो डिलीट नाही झाला पाहिजे. या 3 ज्या ॲनोमलीज आहे त्या नॉर्मलायझेशनने सगळ्या रिड्यूस झाल्या पाहिजे. याला काय म्हणतो आपण? गुड रिलेशनल डेटाबेस डिझाईन. प्रॉपर यूज ऑफ की अँड कन्स्ट्रेंट. की आणि कन्स्ट्रेंटचा प्रॉपर यूज झाला पाहिजे. कन्स्ट्रेंट म्हणजे काय? रूल्स असतात. रूल्स कोणते? आता इंट वगैरे, फ्लो, जे आपलं व्हॅरकॅर वगैरे ते वापरतो आपण ते. कळलं? दिस एन्श्योर प्रॉपर रिलेशनशिप्स अँड मेंटेन म्हणजे रेफरन्शियल इंटिग्रिटी. इथपर्यंत. आता यानंतर काय, डेटा शुड बी इन नॉर्मलाइज फॉर्म. द टेबल शुड बी नॉर्मलाइज टू रिमूव्ह डिपेंडन्सी प्रॉब्लेम्स अँड मेक द डेटाबेस मोर स्टेबल अँड क्लीन. द टेबल शुड बी नॉर्मलाइज टू रिमूव्ह, म्हणजे ज्या डिपेंडन्सीज असतात आपण जे नॉर्मलाइज करतो 1NF, 2NF, 3NF, BCNF हे सगळं वापरून नॉर्मलायझेशन केलं पाहिजे आपण. फ्लेक्झिबिलिटी अँड इझी मेंटेनन्स काय, अ गुड डिझाईन शुड अलाउ फ्युचर चेंजेस विदाउट अफेक्टिंग एक्झिस्टिंग ॲप्लिकेशन ऑर डेटा. आणि आता लास्ट पॉईंट काय आपला, इफिशियंट क्वेरी परफॉर्मन्स. टेबल शुड बी स्ट्रक्चर्ड इन सच अ वे दॅट SQL queries run efficiently without unnecessary joins or complexity. म्हणजे काय, टेबल असा स्ट्रक्चर पाहिजे की ज्या क्वेरीज आहे SQL क्वेरीज त्या इफिशियंटली रन केल्या पाहिजे विदाउट नेसेसरी जॉईन्स ऑर कॉम्प्लेक्सिटी. कळलं? इथपर्यंत आपण बघितलं हा पार्ट 1. आता जास्त मोठा होईल तर आपण पार्ट 2 मध्ये बाकीचं शूट करणार आहोत. तर इथपर्यंत बघितलंय. ज्या नोट्स आवडल्या असेल तुम्हाला तर टेलिग्रामला नक्की जॉईन करा. तिथे हाय प्रोबेबिलिटीवाले PDF वगैरे सगळं अपलोड केलं आहे मी. टेलिग्रामला जॉईन करायचं विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करत चला की व्हिडिओ चांगला बनवतोय असं, किंवा मग नसन बनवत ते पण कमेंट करत जा, ते पण ॲक्सेप्टेड आहे. कळलं? थँक्यू.